नमस्कार. आजची तारीख 16 एप्रिल 2025. आजपासून पुढील हवामान अंदाज कसा राहणार आहे? गेल्या काही दिवसात जी प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आपण बऱ्याचशा ठिकाणी मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काही भागात अशा पाहत आहोत. तर ही कंटिन्यू राहणार आजची 16, 17, 18 आणि 19. ठीक आहे. 19 तारखेपासून हवेचा दिशा बदलणार आहे हवेची. कारण केरळ आणि तामिळनाडूवर एक चक्राकार परिस्थिती हवेची निर्माण होणार आहे त्यामुळे. तर आपल्याला 19, 20, 21, 22 असा थोडा आपल्याला ह्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटीमध्ये थोडा गॅप पाहायला मिळेल. आता आपण कुठपर्यंत आलो आहे? प्री मान्सूनचा सीझन जो पूर्ण 3 महिन्याचा असतो त्यातला अर्धा काळ लोटलेला आहे आणि अर्धा काळ शिल्लक आहे. म्हणजे आज 15 एप्रिलच्या पुढे आपण आलेलो आहे. मे महिना हा प्री मान्सूनचा शेवटचा 1 जूनपासून ऑफिशियली मान्सूनची अनाऊन्समेंट होत असते. आता प्री मान्सून ॲक्टिव्हिटी ह्या वाढणार आहे. परंतु जेव्हा जेव्हा समुद्रात काही हालचाली घडतात, जे आपण ज्यावेळेस प्रत्येक वेळेस अपडेट देतच असतो, तर त्या वेळेस लँडवरील म्हणजे जमिनीवरील ह्या ॲक्टिव्हिटी कमी होत असतात. आता केरळ आणि तामिळनाडूवरील जो चक्राकार परिस्थिती आहे ती एकदा कमी झाली 22 तारखेपर्यंत की परत महाराष्ट्रात ॲक्टिव्हिटी चालू होणार. आता बघा, काही जिल्हे जसं की सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या भागात प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला आत्तापर्यंत नाही मिळाली. परंतु आता याच्या पुढे म्हणजे जसं की 22 तारखेच्या पुढे, 22 तारखेच्या पुढे म्हणजे 23 तारखेपासूनच नाही. ठीक आहे. हा प्री मान्सूनचा हवामान अंदाज आहे. 23 तारखेपासूनच नाही, पण 22 तारखेच्या पुढे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी खूप जबरदस्त जोर धरलेली दिसेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्यापुढे पाऊस पाहायला मिळेल. आता तो पाऊस कुठे राहणार, किती राहणार, त्यासोबत गारपीट राहील का, थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी राहील, तर हवेचा वेग तर निश्चितच वाढलेला राहणार आहे. सध्याची परिस्थिती बघा, पूर्व विदर्भात काय होते की पूर्व विदर्भात हे उत्तर विदर्भातही ॲक्टिव्हिटी चालू आहे, मराठवाड्यातही ॲक्टिव्हिटी चालू आहे. पूर्व विदर्भात काल पाऊस आला, काही ठिकाणी थोडीफार गारपीट झाली, परंतु हवेचा वेग जास्त, सोबत पाऊस, अशा ॲक्टिव्हिटी असतात. दुपारी 3च्या पुढे घडतात. ढगाळ वातावरण जबरदस्त निर्माण होत आहे आणि थोडाफार गॅप जसं सुरुवातीला मी सांगितलं तसं राहील, परंतु 22 तारखेच्या पुढे ह्या ॲक्टिव्हिटी जोर धरणार आहे. ठीक आहे. काही प्रश्न असेल तर कमेंट करा. काही मुद्दे सुटले असेल तेही सांगा. धन्यवाद.